इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. फायनान्स कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून तोतियागिरी करून बळजबरीने सोने हिसकावणारा आणि त्याला मदत करणारी महिला उपनगर पोलिसांच्या ताब्यात. आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ऑगस्ट 2026 बिर्ला हॉस्पिटल नाशिक पुणे रोड नाशिक येथे 24 ग्राम सोन्याचे दागिने तपासणीसाठी बळजबरीने घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने सदर व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी योगेश सतीश कदम आणि त्याला मदत करणारी महिला शाहीन उस्मान शेख हे छत्रपती संभाजीनगर रोड नांदूर नाका या भागात असल्याची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन, सोन्याची लगड, मोबाईल, मोटरसायकल, हाय स्मार्टफोन असा एकूण 4,94,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळेसाहेब, पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, सुनील बडे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, रेखा घुगे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलीस अंमलदार सुरेश गवळी, योगेश जाधव, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे, संदेश रगतवान, महिला पोलीस अंमलदार माधुरी गोसावी, हर्षदा कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.